सामान्य माणसांना आता करायचं काय? आम्ही काय करायचं, जे होईल ते होईल देवावर सोडले आहे. मी संपला विषय. 100% हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. का मग शाहू महाराज श्रीमंत त्यांना 100% इकडचं मतदान पडणार. मी पण ओरिजिनल जी पेटतली मतदान आहे ते फक्त संजय मंडले साहेबांनीच पडणार. पेटत म्हणतात जरा बीजेपीचं वातावरण जास्त आहे. कुठली बीजेपी? बीजेपी म्हणजे कुठली बीजेपी? भ्रष्टाचारी जनता पार्टी का दुसरी कुठली बीजेपी आहे? आम्हाला फक्त भ्रष्टाचारी जनता पार्टीच माहीत आहे. कोण किती पण काही पण करू द्या, खरं मोदी सरकार 400 पार होणार म्हणजे होणार. की आज कोल्हापूरचं जे नाव आहे जगाच्या नकाशावर ते शाहू महाराजांनी पोचवलेलं आहे. शाहू महाराजांच्यामुळं हा पाणी वगैरे आज आम्ही पितोय सर्व राधागिरी धरणातून. त्यामुळं शाहू महाराजच फिक्स आहे. मोदी सरकार 400 पार. मोदी सरकार पाहिजे, त्याशिवाय प्रगती नाही आहे. शाहू महाराज 100% येणार. 100% येणार. हा 100% येणार. वातावरण एकदम शाहू महाराजांच्यामुळे एकदम जोरात आहे. ताईट वातावरण एकदम 100% येणार. त्यात काही प्रॉब्लेम नाही. परिवर्तन काय आजपर्यंत झालं नाही, आता इथनं पुढे काय परिवर्तन होणार आहे? मोदी सरकार पाहिजे. भागामध्ये म्हणतात तिकडे चांगलं चालतंय. कुणाचं? शाहू महाराजांचं चांगलं चालतंय. शाहू महाराजांच्याशिवाय दुसरं चांगलं चालणार कोण? शाहू महाराजच आहे. मोदींना जर सपोर्ट करायचा असेल तर म्हटले गेलं त्यांना सगळ्यांचं मत महाराजला म्हणजे. आम्हाला सुख समाधानाने जगणारं सरकार पाहिजे, बाकी काही नको. आम्ही जगू दे, जगाला जगू दे असलं सरकार पाहिजे. शाहू महाराजच येणार. तसं काय त्याचं गॅरंटीच आहे ना. महाराज आहे आमच्यासाठी दैवत आहेत. फक्त आपण काय आहे की आपण मोदी सरकार, महाराज हे आमचं दैवत आहेत आणि आयुष्यभर दैवत राहणार. लोक येणार जाणार, निवडणूक होणार, कोण तर निवडणार, कोण तर पडणार. पण हे शहरामधलं जे सौहार्दपूर्ण वातावरण आहे, स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा त्या माध्यमातून आता मी इथं उत्तरेश्वर पेठमध्ये आहे. खाली जर का महादेव मंदिरकडे जर का बघितलात तर शाहू महाराजांच्या प्रचार सभेसाठी ही लोक आता इथं जमलेली आहेत. आणि आता आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांचा कौल काय, ह्यांचे म्हणणं काय, उत्तरेश्वर पेठेमध्ये नेमकं वातावरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं बघायला गेलं तर प्रत्येक निवडणूक म्हटली तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या वेळेला पेठा ह्या आहेत या पेठेतून निर्णायक मतं होतात आणि या पेठेंच्या वरतीच इथलं जे काही राजकर्ता आहे तो निवडून येतो. नमस्कार, नाव कसं? बोला की. सुरेश कदम, उपप्रमुख शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, काय वाटतं यंदाची ही निवडणूक लोकसभेची काय वातावरण? काय नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या आधी जो आहे तो पाळणार. त्यामुळे 100% हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. का मग शाहू महाराज श्रीमंत त्यांना 100% इकडचं 85% मतदान पडणार. मी पण उत्तरेश्वर पेठेमधनं काय सांगताय? होय, 3000चं लीड या उत्तरेश्वर पेठेतनं असणार आमच्या. एवढं पडेल? होय, 100% शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि शाहू महाराजांच्यामुळं हा पाणी वगैरे आज आम्ही पितोय सर्व राधागिरी धरणातून. त्यामुळं शाहू महाराजच फिक्स येणार. बरं, तुम्हाला काय वाटते, काय सांगाल? काय वाटतं म्हणजे सरळ स्पष्ट निकाल आहे. कसं आहे की आज कोल्हापूरचं जे नाव आहे जगाच्या नकाशावर ते शाहू महाराजांनी पोचवलेलं आहे. आणि त्याची ऋण फेडायची ही वेळ आल्या असं मी म्हणणार नाही. कारण कसं आहे, ते ऋण फेडायचं म्हटलं तर आपल्या 7 पिढ्या सुद्धा जातील. पण हे जे शाहू महाराजांच्या घराण्याचं जे ऋण आपल्या कोल्हापूर आहे, कोल्हापुरावर जे आहे ते आपण कधीही फेडू शकत नाही. फक्त एक तोला छोटी मोठी हातभार म्हणून यावर्षी आम्ही सर्वजण कोल्हापूरवासियांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि ताकदीनं ही जनतेची शाहू महाराजांचं काम काय अशा पद्धतीचे आता वक्तव्य यायला लागले. ते कसं आहे, वक्तव्य जे येणार ते येणार. काय वाटतं यंदाची ही निवडणूक काय शाहू महाराजांच्या? शाहू महाराज 100% येणार. 100% येणार. हो, 100% येणार. कसं काय? त्यांच्या पूर्वजांच्या ह्याच्या आम्ही कोल्हापूरकर मतदान करणार आहे. शाहू महाराजांची कामं केल्यात त्या नाही. पहिल्या शाहू महाराजांनी केलं, त्यांच्या आमचं कर्ज आहे डोक्यावर, ते आम्ही बटन दाबून त्यांचं सगळे कोल्हापूरकर त्यांना आम्ही विजय करणार आहे. हे म्हणतात उत्तरेश्वर पेठेमधनं 70-80% मतदान होणार. काय वाटतंय तुम्हाला? होणार की एवढं? हो. कसं काय म्हणजे बालेकिल्लाच आहे, कायमचा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. मग ही मतं कुणाची, शिवसेनेची म्हणायची, शिवसेना आणि काँग्रेसची, दोघांची. तुमचं नाव कसं? माझं नाव तानाजी भोसले. भोसले साहेब, काय वातावरण एकदम शाहू महाराजांच्यामुळे एकदम जोरात आहे. ताईट वातावरण एकदम 100% येणार. त्यात काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं 100% शाहू महाराज येणार. 100% येणार. 100% या. नमस्कार, नाव कसं? काय सांगाल, काय वातावरण? काय महाराजांचं वातावरण? कसं काय महाराजांचं वातावरण? आपल्याला
काय आता बोलायचं म्हणजे काय वाटतंय शाहू महाराज निवडून यायला पाहिजे असं का वाटतंय? महाराज यायलाच पाहिजे. कशासाठी? कोल्हापूरची महाराज आहे ना, त्यामुळे माणसांनी पण ठरवून ठेवले ना आता यंदा महाराजच, यंदा सगळ्यांचं मत महाराजला. तुमचं नाव कसं? माझं नाव रमाकांत आयरेकर. काय वातावरण इकडे? शाहू महाराज. पेटेत म्हणतात जरा बीजेपीचं वातावरण जास्त आहे. कुठली बीजेपी? बीजेपी म्हणजे कुठली बीजेपी? भ्रष्टाचारी जनता पार्टी काय दुसरी कुठली बीजेपी आहे? आम्हाला फक्त भ्रष्टाचारी जनता पार्टीच माहीत आहे. जास्त कार्यकर्ते म्हणतात बीजेपीचे इकडे पेटेत. हुडकून बघा किती आहेत ते. होय, आता तुम्हाला 7 तारखेनंतर समजेल की इथली भागाची परिस्थिती काय आहे. मतदानाचा कौल बघितल्यानंतर लक्षात येईल. होय. काय वाटतं यंदा परिवर्तन होणार? परिवर्तन होणार 100% परिवर्तन. कसं काय होणार? होय. तिकडे गडिंग्लज भागामध्ये म्हणतात तिकडे चांगलं चालतंय. कुणाचं? शाहू महाराजांचं चांगलं चालतंय. शाहू महाराजांच्याशिवाय दुसरं चांगलं चालणार कोण? शाहू महाराजच आहे. कितीचं लीड राहील काय सांगा? 80-85% इकडे राहणार. होय. काय वातावरण काय म्हणतात सगळी शाहू महाराज? वातावरण काय शाहू महाराजच येणार. कसं काय? त्याचं गॅरंटीच आहे ना, कोल्हापूरची गॅरंटी आहे. आपण सभेकडे येणारी लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. अजून सुद्धा काही उत्तरेश्वर पेठेमधली लोक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊयात आणि चर्चा करूयात नेमकं त्यांची काय मदत. खरं बघायला गेले तर आत्ताच्या ह्या लोकसभा हे पण तुम्ही दाखवा. राजकारणाबद्दल आम्हाला काही विचारू नका. अक्षरशः वाट लागलेल्या राजकारणामुळे सामान्य जनतेची एवढा एकच नाही. आता म्हणजे सामान्य जनतेने नाही तुमचा मुद्दा मला झालं एकच म्हटला. एवढा एकच मुद्दा. एवढा एकच मुद्दा मग सामान्य माणसानं आता करायचं काय? आम्ही काय करायचं जे होईल ते होईल देवावर सोडले आहे. मी संपला विषय. कुठलाच पक्ष नाही, आम्हाला कुठल्याही पक्षाचा मान्य नाही आणि जोपर्यंत जनता शानी होत नाही तोपर्यंत असंच राहणार आहे. जनता कधी शानी होणार ते तुम्ही आता सांगायला पाहिजे ना. आम्ही नाही बोलणार. तुम्ही जे आम्हाला बोलायला आम्हाला नकोच आहे. आम्हाला नको काही. आम्हाला कुठल्याही सरकारचं नको आहे. आम्हाला काही नको आहे. आम्हाला सुख समाधानाने जगणारं सरकार पाहिजे. बाकी काही नको. आम्ही जगू दे, जगाला जगू दे असलं सरकार पाहिजे सध्या. बाकी काय नाही. तुमच्या राजकारणासाठी जनता मारायला लागली एवढे एकच वाक्य सांगतो. बाकीचं काही नाही. बस पटलं ना? बस. नमस्कार. नको पण नको. सामान्य माणसानं काय करायचं? आम्ही काही करणार नाही. आम्हाला काही माहीत नाही. आम्ही फक्त आता देवावर सोडलेलं आहे. भारत देशाचं भवितव्य देवावर सोडलेलं आहे. कुठल्या पक्षावर अवलंबून नाही आम्ही. बस. हो, काय सांगाल? मोदी सरकार 400 पार. मोदी सरकार पाहिजे, त्याशिवाय प्रगती नाही आहे. एवढं भविष्यात परिवर्तन होणार वगैरे. परिवर्तन काय आजपर्यंत झालं नाही ना. आता इथनं पुढे काय परिवर्तन होणार आहे? मोदी सरकार पाहिजे. कोल्हापुरातनं परिवर्तनाची सुरुवात काय नाही. शिवसेना कोल्हापुरातनं धनुष्यबाण संजय मंडिक साहेब. मोदी सरकार पाहिजे. 400 पार. एकच नारा. होणार का? होणार 100% होणार. बघा तर तुम्ही कसं काय होणार? 400 पार होणार. हो, पेटती म्हणता 80 ते 85% महाराज. हो का? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं मतदान असते. आज विरोधी पार्टीचे पण असते, आमच्या पार्टीचे पण असते. सगळी का मतदान उघड्यावर करत नाही. छुपे मतदान आहे की नाही ते शिवसेनेलाच होणार. सगळं छुपे मतदान हे शिवसेनेला होणार. कोण किती पण काही पण करू द्यात. कारण मोदी सरकार 400 पार हे होणार म्हणजे होणार. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे की हे बोलते हे बरोबर आहे. का मोदी सरकार पाहिजे? मोदी सरकार काय पाहिजे? गोरगरिबांना 5 वर्ष धान्य फ्री दिले. परत किसान योजनेचे 2-2 हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवर पडायला लागले. तुम्ही राहायला कुठं? आम्ही इथेच की पेटत. तुम्ही इथे उत्तर आता काही लोकांच्या मी प्रतिक्रिया घातल्या. ते म्हणतात की 85% मतं महाराजांना पडतील उत्तरेश्वर पेठेला. तुमचं काय मत? पडतील की तसे पडतील. महाराज आहेत, आमच्यासाठी दैवत आहेत. फक्त आपण काय आहे की आपण मोदी सरकार. महाराज हे आमचं दैवत आहेत आणि आयुष्यभर दैवत राहणार. आपण महाराजांनी राजकारणाशी धरत नाही. फक्त एकच 400 पार मोदी सरकार. महाराज हे महाराज दैवत. बरोबर आहे की हे सांगतात ते बरोबर आहे. संजय मंडिक निवडून येतील का? येतील की येणार. कसं काय? त्यांचं जे सहकार्य आहे, त्यांचं जे काय जे कार्य असेल त्या पद्धतीने त्यांनी ते केलं असेल. त्या पद्धतीने त्यांनी सांगतील. त्याचं जे काय असेल ते पेटत किती टक्के मंडलिकांमध्ये पडते? तसं काय सांगता येत नाही. पेटत 60% तरी मतदान मंडिक साहेबांनी पडणार. 60%? 60%च्या वरच. छुपे मतदान आहे. हो, ते तोंडावर मतदान करणारी वेगळी, बोलणारी वेगळी. सभेला जाणारी माणसं जे काय सभेला आता किती पण माणसं असतात, कुठनं बी नेतर माणसं, ते काय सगळीच काही पेटतली नसतात. आता पुढच्या पेटतनं मी इकडे सभेला येतात. ओरिजिनल जी पेटतली मतदान आहे ते फक्त संजय मंडलिक साहेबांनीच पडणार. मोदींना जर सपोर्ट करायचा असेल तर मंडलिक आलं.
बाकीचं काय मला माहिती. का बरं मोदी पाहिजे? मोदी पाहिजे म्हणजे प्रगती व्हायला पाहिजे देशाची आणि हां. आणि जे चालले ते आता 10 चांगलं. वर्ष जे झाले त्यातनं देश मागं गेलाय, मागं पडलाय. मोदींनी नाही नाही काय उलट महागाई देश वाढवली पुढं आहे. अशा देश सगळ्या चुकीचं गोष्टी आहे. हे चुकीचं आहे, लोकांनाच दिसतंय हां. काय चाललंय काय नाही हे दिसतंय. आणि कशासाठी जे देश प्रगतीपथावर आहे हे निश्चित आहे. बाहेर देशाची प्रतिमा चांगली आहे, हे सगळं ठीक आहे. मालक तुम्हाला काय वाटतंय? काय केलंच नाही. ही कुठं राहायला कुठं? शुक्रवार पेठेत. कसं वातावरण? ही नव्हे. महाराज की म्हटली ही वेगळी शाहू महाराज म्हटलं शाहू महाराज द्यायला पाहिजे ना. शाहू महाराज. राजेला हे लावते राजेला आपण. हां. त्यांनाच द्यायला पाहिजे ना. महाराजांना बरोबर आहे. कसं होईल इथं वातावरण? हां कसं होईल? आता म्हणजे जी काय कोल्हापूरची जी शान आहे त्यांनाच मतदान करावं. किती टक्के महाराज, किती टक्के मंडलिक, काय होईल? 80% तरी महाराज देणार. 80% महाराज पडेल. बरं सर नमस्कार. काय वाटतंय लोकसभेची निवडणूक लागली आता, खासदार म्हणून कोल्हापूरकरांनी आपण कुणाला निवडून द्यायचं? मोदींच्या उमेदवाराला. म्हणजे संजय मंडलिकांना. का बरं? मोदींनी देशाचा विकास केलेला आहे. आपली सीमा सुरक्षित केली आहे. आपली मिलिटरी, ज्या मिलिटरीच्या जवानावर 500 रुपये दिले की दगडफेक होत होती, त्या दगडफेक पूर्ण थांबलेली आहे. का तर बंदुकीच्या गोळ्या आपण 14 पूर्वी देत नव्हतो, कारण ते संसदेत त्या संरक्षण मंत्र्यांनी अँटोनी यांनी सांगितले की आमच्याकडे खरेदी करायला पैसे नाहीत. पण आज मिलिटरी अंतर्बाह्य सुसज्ज आहे. नुसतीच सुसज्ज नाही तर आत्मनिर्भरमध्ये म्हणजे 80% ही भारतीय बनवण्याची शस्त्र आहेत आज त्या ठिकाणी. आणि आपण बाहेर आज पूर्वी आयातदार होतो शस्त्राचा, ज्याचा निर्यातदार झालेला आहे. यावर्षी आपण 21,000 कोटी रुपयाची आयात केलेली आहे शस्त्रास्त्रांची. बरोबर. त्यामध्ये ब्रह्मोससारखं फिलिपाईन्सनं $35 कोटी खरेदी केलेलं आहे विमान. ते तिन्ही चालते, भूदल, वायुदल आणि हे नौदल, या तिन्ही ठिकाणी चालते. मग हे आज देश आमचा त्यामुळे सुरक्षित आहे. नंतर जनधन योजना, सामान्य लोकांना बँकेत पूर्वी जात नव्हतं किंवा खातं काढून दिलं जात नव्हतं, पण आज सर्वसामान्य महिलांना किंवा शेतकऱ्यांना खातं काढल्यामुळं थेट अनुदान त्यांना मिळालेलं आहे. तुम्हाला काय वाटते संजय मंडलिक निवडून येतील का? येणार की किती टक्के पेटतनं म्हणतात की महाराजांचं वातावरण आहे? असणार की. दोघांनी प्रचार केलेला असतो. हां. दोघांचे कार्यकर्ते असतात. हां. प्रत्येकानं आपापल्या विजयाचा हे करत असते, म्हणत असते माझा उमेदवार विजय झाला पाहिजे. बरं, ही लोकशाही आहे आणि भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे आहे का? आहे की. नाही म्हणतात काही जण. 135 कोटी लोकसंख्या आहे. लोक मतदान करतात. 60%, 50% मतदान होते म्हणजे लोकशाही प्रगत आहे. आता भाषणं करताना नेते मंडळी म्हणायला लागल्यात की मोदीनं देश पूर्ण विकला. कुणाला विकला दाखवावं. मोदीनं देश पूर्ण विकला. आता हे जे संविधान आहे ते संविधान राहणार नाही म्हणतात. संविधानमध्ये बदल कुणी केला, हां. आणीबाणी कुणी आणली, शीख हत्याकांड कुणी केलं हां. हे सांगावं. हां. आणि मग सांगा किंवा कुठले मुख्यमंत्री मोदींनी हां. त्यांच्या विरुद्ध आहेत म्हणून लोकशाहीतनं विधानसभेतनं बाद केले, म्हणजे बरखास्ती केले किंवा ती विधानसभा, असं कुठलंही नाही. तेच काँग्रेसच्या काळात केलं. केजरीवालनं आता टाकलं जेलमध्ये असं. तुम्ही कोर्टाने दिले, मोदींनी दिलेलं नाही. मोदी म्हणजे कोर्ट नव्हे ना. केजरीवालला मोदींनी दिले. काय वाटतंय मग 400 पार होणार का? 370 भाजप मित्रपक्ष 400 पार. राजू कोरे नाव माझं. इथलंच आहे. हो इथलेच आहे. काय पेटत वातावरण काय आता शाहू महाराज तरी आहेतच. हां. शाहू महाराजांचं वातावरण चालू आहे. हां. किती टक्के जर का पेटतलं वातावरण एकदा जर का बघितलं तर किती टक्के तर आता प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार जर सगळ्यांचं ऐकण्यात येते की 70%च्या तर पुढं आहेत. 70-75% आहेत शाहू महाराज. बरं, तुम्हाला काय वाटते काय होईल? काय शाहू महाराज येतील निवडून असं वाटतं? होय. इथलं पेटतलंच आहे का? बरं. काय आता बघायला गेलं तर प्रत्येक उमेदवार जे आहेत त्यांनी आता प्रचार सुरुवात केला आहे. काय वातावरण तरी पेटतलं वातावरण अजून तरी काय एवढं हे वाटत नाही. आता फक्त सुरुवात झाली. हां. आत्ता सुरुवात झाली आहे. मग आमच्या इथे आता पहिल्यांदाच हे आज इथं हे आहे, हां. मीटिंग आहे. आणि एक परवा इथं गंगावेशमध्ये झाली. बरं. परवा काय पेटली लोक कुणाच्या बाजूने आहेत? महाराजांच्या बाजूने आहेत का मंडलिकांच्या बाजूने? जास्त माझ्या ऐकण्यात आहे महाराजांच्याकडे जास्त हां. आहे. तुम्हाला काय वाटते कोण खासदार व्हायला पाहिजे? आता कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून तुम्ही एवढं पावसाळा बघितलं, एवढे सगळे अनुभव आहे, तुमच्या अनुभवातनं काय वाटतं की कोण व्हायला पाहिजे खासदार? नाही आता हे स्पष्ट बोलायचं चालते का? स्पष्ट बोललं तर वारं तर शाहू महाराजांच्या बाजूने जास्त वाहत आहे. आणि शाहू महाराजांची शक्यता आहे.
साहेब नमस्कार. नाव कसं? प्रदीप बोर्लीकर. इथलंच आहे का? इथलंच आहे. काय वातावरण आता पेठेतलं? शाहू महाराज काय संजय मंडलिक? संमिश्र आहे. संमिश्र आहे. हां, वरचढ कुणाला आहे? वरचढ अजून काय तसं म्हणजे चित्र स्पष्ट नाही आहे, पण काय पहिल्यापासून तर काँग्रेसचाच होल्ड आहे. पण संजय मंडलिक साहेबसुद्धा जे आहेत काय, त्यांचेसुद्धा बाबा जे होते काय, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य, आणि त्यांनी आता त्यांना मिळालेली सगळ्यांची साथ, त्यांची बाजू मजबूत आहे. आणि इकडच्या बाजूला सुद्धा काय सतीश पाटील साहेब वगैरे आहेत काय, आणि ते काय कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे खटकर बोट असते त्यांचं काय, आणि त्यामुळं खटकर बोट असल्यामुळे ते केव्हा खटका दाबतील काय सांगता येत नाही. पण समोरचे दोघेही तुल्यबळ आहेत. खटका दाबल्यावरती फरक पडतोय का? पडणार की. खटका दाबलं की फरक पडणार. आणि काय कोल्हापूर हे पहिल्यापासून काय काँग्रेस धार्जिन आहे. म्हणजे तुम्ही जरी आज बघितले सगळे उमेदवार इकडं तिकडं जरी, म्हणजे मागच्या वेळी ते समजा आता धनंजय माडिक साहेब, ते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एकच आहे. आले लक्षात. आता समजा ह्यांचे बाबा सदाशिवराव मंडलिक साहेब काय, ते पुन्हा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे. म्हणजे शेवटी कोल्हापूरचं जर वातावरण बघितलं ना तर हे काँग्रेसमुळे आहे. पण तरीसुद्धा कसं हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनाचा बी जोर आहे याच्यामध्ये. शिवसेनाचे जोर आहे. कारण काय कोल्हापूर ही जी भूमी आहे काय, ही म्हणजे साधी भूमी नाही आहे, पुण्यवंताची भूमी आहे, हिंदुत्वाची भूमी आहे. ज्या भारतामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात कोल्हापूरमधून होते. परिवर्तन असेल किंवा निवड असेल काही असेल तर सुरुवात कोल्हापूरपासून. प्रत्येक जण बोलून दाखवतो. पण काय नाही म्हणलं तरी शाहू महाराजांच्यावर लोकांची श्रद्धा आहे, राजघराणा आहे म्हणून वगैरे, आणि त्याने इतर कधीही कुठल्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप केला नाही. उलट शहरामध्ये किंवा इतर कुठं जरी काय कुठले प्रश्न उद्भवले तर ते शांततेच्या मार्गाने सौहार्दपूर्ण रीतीने सोडायचा प्रयत्न. तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की 92ला ज्यावेळी मुंबईमध्ये हे झाले काय, त्यावेळी मी तिकडं कोकणामध्ये होतो काय सर्व्हिसला, आणि सर्व्हिसला असताना तिथं एक म्हणजे अल्पसंख्याक समाजाचा मनुष्य होता. तिने ते सगळं मुंबईमधलं वातावरण बघितलं काय काय दंगली झाल्या, तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की सगळ्यामध्ये म्हणजे मुसलमान समाजाचा होता, पण त्यांनी सांगितलं की अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर सुरक्षित जागा कुठे असेल अल्पसंख्याकांसाठी तर ही कोल्हापूर आहे. आणि ही जी हा जो विचार आहे, ही जी शक्ती आहे, ही शाहू महाराजांची. हे सगळं आपण टिकवायला पाहिजे. हे टिकवायला पाहिजे. हे काय लोक येणार जाणार, निवडणूक होणार, कोणतर निवडणार कोणतर पडणार, पण हे शहरामधलं जे सौहार्दपूर्ण वातावरण आहे हे कोणत्याही म्हणजे राजकारण किती जरी बदललं तर हे सामान्य माणसाने या लोकांनी टिकवलं पाहिजे. बरोबर. शाहू महाराजांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलाय तो टिकायला पाहिजे. नमस्कार. नमस्ते. काय वाद नाव तुमचं? माझं नाव संदीप सुतार आहे. मी इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन. इथलं शिवाजी पेठ. काय हो पेठत वातावरण? कोण आता संजय मंडलिक? राजे राजे राजे. का बरं राजे? त्यांच्या वाडवडिलांनी केलेलं आहे ना कोल्हापूरसाठी एवढं, त्यामुळं राजांचं महत्त्वच आहे तेवढं. आणि त्यांचं जसं हे काका म्हणले तसं ते पण बरोबरच आहे ना, त्यामुळं राजेंनाच मत देणार. आणि कसं हे आहे की जे कामगार वगैरे येतात त्यांच्यासाठी काय स्कीम नाही, त्यांच्यासाठीच काय स्कीम नाही. जे रोजंदारी करतात त्यांचं भविष्य अंधारात आहे असं मला वाटते. त्यांच्यासाठी काहीतरी करा पाहिजे हो. कारण काय रोज मिळवणार त्याची हजेरीच वाढत नाही हो, त्याचे रेटच वाढत नाही. मत सांगू शकत नाही ना कोणाला करायचं पक्ष म्हणून कुठला पक्ष चांगला सांगू शकत नाही कोल्हापूरमध्ये. जर का घटनेनं पक्ष गोपनीयतेचा अधिकार दिलाय तर मी पब्लिकमध्ये डिस्क्लोज करू शकत नाही की मी कोणाला मत देणार आहे किंवा कुठल्या पक्षाला देणार आहे. ते प्रायव्हसी आहे ना, ती माझी प्रायव्हसी आहे. बरोबर आहे. पण ओव्हरऑल देश चालवायचं झालं तर कुठल्या सरकारवरती यायला पाहिजे तुमचं ह्याच्याबद्दल काय मत? मी तसं सांगू शकत नाही सर. ते सुद्धा नाही सांगू. नाही सर. मॅडम तुम्ही काय सांगताय? नो कमेंट्स. तर आपण उत्तरेश्वर पेठेमधल्या लोकांच्याकडून त्यांची मतं जाणून घेतली. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, आणि त्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली ही लोकांची मतं, संमिश्र पद्धतीनं आलेल्या या लोकांच्या प्रतिक्रिया. खरं बघायला गेलं तर आपण चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जातो, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेतो.
घेतोय आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही अजूनसुद्धा जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.